पर्सनल इयर नंबर 6 साठी हे वर्ष चांगलं असणार आहे. त्यांना पण ह्यांचं थोडंसं अप्स एंड डाउन्स असं म्हणू शकतो. हं. कारण मेंटली, इमोशनली एवढे जास्त मॅच होत नाही ते लोकं सूर्याबरोबर असं म्हणू शकतो आपण. ज्यांचा 6 नंबर आहे. त्यांच्यासाठी इट्स लाइक अ होमली वातावरण असेल. थोडंसं खेळीमेळीचं फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये ट्रिप वगैरे हं. करणं, है ना, रिलॅक्स राहणं आपल्या घरामध्ये. असं पर्सनल इयर यांचं असू शकतं. आणि हेल्थ आणि करिअरसाठी कसं आहे? हेल्थसाठी तर थोडंसं अप्स एंड डाउन्स राहणार आहे ह्यांचं. हं. मेंटली, इमोशनली इरिटेशन थोडंसं होऊ शकतं, चिड होऊ शकते. असं वाटू शकतं, की गोष्टी ना विपरीत होतात. ओके. मनासारख्या घडत नाही, त्यामुळे चिड करून गोष्टी थोड्याशा डिस्टर्ब करू शकतात ही लोकं. हां, करियर वाईज पण ठीक-ठाक आहे. पण तेच आहे, की मोठे जे आहेत, एल्डर जे आहेत, हां. त्यांच्याबरोबर थोडंसं वादविवाद होणं, प्रॉब्लेम होणं. ओके. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की काही नवरा समजा 1 नंबर असेल आणि बायको जर 6 नंबर असेल या वर्षात, तर त्यांच्यात वाद होण्याची शक्यता जास्त आहे. हां, या वर्षात म्हणजे एरवी पण आम्ही असं कुंडली वगैरे मॅच करतो. असे काही पर्टिक्युलर नंबर जसं 3 आणि 6. हां, तर हे नंबर्सची खूप जादू आहे. आपण किती पहिल्यापासून ऐकत आलोय, की हां. 3 आणि 6 36चा आकडा आणि करेक्ट. मॅक्सिमम माझ्याकडे येणार कपल ते 3 आणि 6 वाले येणार, ओके. की आम्हाला खूप इन्स्टंट अट्रॅक्शन फील होतंय, पण त्यांचं कधीही जुळत नाही आयुष्यामध्ये. खूप जास्त ओके. प्रॉब्लेम होतात, वाद होतात, काही ना काय. बिकॉज वे ऑफ थिंकिंग वेगळं आहे ना. 3 हं. इकडे बघणार, 6 इकडे बघणार. करेक्ट आहे. असा प्रॉब्लेम आहे.